नमस्कार, सी 24 तासमध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नेवाशामध्ये शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी शेतीचा खंडित वीज पुरवठा केला पूर्ववत. केंद्रीय मंत्री हेगडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं येवला तहसील समोर धरणे आंदोलन. भंडारदरा परिसरामध्ये नव्यानं सुरू होतंय पर्यटन केंद्र. पर्यटकांसाठी हेलिकॉप्टरची खास राईड सुरू. आणि सांगली अजूनही मगरीच्या दहशतीखाली, तर सांगलीमध्ये होतीये मगरींची हत्या. मगरींची तस्करी होत असल्याचा आरोप. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा. सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी. 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे. शुद्ध चांदीचे देवांचे टाट. मूर्ती भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. नेवासा येथे शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीनं वीज वितरणच्या नेवासा उपविभागीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना 3 तास घेराव घालून आंदोलन केलं. त्या दणक्यानंतर तालुक्यातील शेतीचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यात आलाय. कृषी पंपाच्या थकीत वीज बिलापोटी नेवासा तालुक्यामधील शेतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या या असहाय्य परिस्थितीची दखल घेऊन नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं वीज वितरण कंपनीच्या या बेजबाबदार आणि अव्यवहार्य कृतीचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आणि शेतकऱ्यांची अडवणूक करण्याची भूमिका मागे घेऊन शेतीचा वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्याची आग्रही मागणी केली. तसे न झाल्यास तालुक्यामध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा लेखी इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. सुकाणू समितीच्या या इशाऱ्याची वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दखल न घेतल्यामुळे गुरुवारी वीज कंपनीच्या नेवासा उपविभागीय कार्यालयामधील उपअभियंत्यांना सुकाणू समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या देऊन घेराव आंदोलन सुरू केलं. ठोस कारवाईच्या मागणीवरती ठाम राहून खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत झाल्याशिवाय इथून हलणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी जाहीर केला. आंदोलकांच्या आग्रही भूमिका तसेच संतप्त भावनेसमोर हतबल झालेल्या उपअभियंत्यांनी अखेर नमताघेत तालुक्यातील सर्व वीज उपकेंद्रांशी संपर्क साधून शेतीचा खंडित केलेला वीज पुरवठा त्वरित पूर्ववत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तब्बल 3 तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. या आंदोलनामध्ये जगन्नाथ कोरडे, बाबा आरगडे, गणेश चौघुले, संभाजी माळवदे, गणेश झगरे, त्र्यंबक भदगले आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा. अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पाईपलाईन रस्त्यावरील एकविरा चौकामध्ये भव्य मेळावा घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं परिसरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय. अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संध्याकाळी पाईपलाईन रस्त्यावरील एकविरा चौकामध्ये भव्य मेळावा घेण्यात आला. राष्ट्रवादीच्या वतीनं हम भी किसी से कम नहीं हे दाखवून देण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं परिसरातील कार्यकर्ते यांनी पक्षामध्ये प्रवेश केलाय. या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये सेनेचे माजी विभाग प्रमुख तथा उद्योजक संजय बुधवंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, दादा कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडलाय.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये होत असलेल्या या मेळाव्याकडेच सर्वांचं लक्ष लागून होतं. संजय बुधवंत यांच्या पक्षप्रवेशानं उपनगरामध्ये राष्ट्रवादी अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये अधिक मजबूत होताना दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका अधिक चुरशीच्या होणार आहेत. संजय बुधवंत यांनी सावेडी परिसरामध्ये मोठं सामाजिक काम केलंय आणि त्यांना मानणारा इथे मोठा वर्ग आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुन्हा एकदा जोमानं काम करत असल्याचं दिसून येतोय. येणाऱ्या काळात पक्षातर्फे मिळालेल्या सूचना आणि शरद पवार यांच्या धोरणानुसार काम करणार असल्याचं संजय बुधवंत यांनी बोलताना सांगितलंय. या कार्यक्रमाच्या दरम्यान उपनगरामधनं भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. आज आपल्या पाईपलाईन रोड भागामध्ये एकविरा चौकातील परिसरामध्ये या भागातील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सन्मान्य संजय भाऊजी बुधवंत, त्याचबरोबर राजूभाई सरमान यांचे सर्व सहकाऱ्यांसमवेत त्यांचा आज जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी झाला आहे. खरं तर अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आणि लोकसहभाग असलेला हा कार्यक्रम या ठिकाणी आहे की अत्यंत मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी असतील, आमचा तरुण वर्ग असेल, या भागातील नागरिक असतील, ते मोठ्या संख्येने हा प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होते. आणि खरं तर संजय भाऊजी यांचं अत्यंत चांगल्या प्रकारचं सामाजिक काम या संपूर्ण विशेषतः पाईपलाईन भागामध्ये आहे. त्याच माध्यमातून गेल्या अनेक वर्ष त्यांनी या पक्षामध्ये देखील काम केलं, त्या भागामध्ये नेतृत्व करण्याचं काम केलं आणि निश्चितपणानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराशी ते जोडले गेलेले आहेत की ज्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या नगर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे विकासाचा विचार आणला आणि त्या माध्यमातून नगर शहराला कुठेतरी विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्याकरता या ठिकाणी काम केलं आणि त्याच प्रवाहामध्ये या ठिकाणी संजय भाऊंनी कुठेतरी प्रवेश केला. त्यांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि चांगल्या प्रकारे येत्या काळामध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारचं त्यांचं शहरभर एक चांगला संपर्क आहे, नावलौकिक आहे. त्या माध्यमातून निश्चितपणे एक पक्ष संघटनेने देखील एक चांगल्या प्रकारची मदत त्यांच्या माध्यमातून होईल हीच अपेक्षा निमित्त व्यक्त करतो आणि त्यांचं परत एकदा पक्षामध्ये स्वागत करतो. आज या ठिकाणी आपले लाडके आमदार संग्रामभाई जगताप व त्यांचे सहकारी, सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही एक चांगला यशस्वी कार्यक्रम घेऊ शकलो, याचा फार आनंद आम्हाला होत आहे. आणि प्रवेश का केला याची कारणं आम्ही पत्रकाद्वारे दिलेले आहेत. ते आता ते रिपीट न करता फक्त इथून पुढच्या काळामध्ये भाईंच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी जी जी गोष्ट लागेल ते आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आमच्या भागातील वार्डातील समस्या ते सोडवण्याचे प्रश्न आणि निवडणुकीसंदर्भातील तयारी हे सगळं आमच्या परीने पूर्ण करण्यात येईल. भैया जो आदेश देतील तो परिपूर्ण आम्ही पाळला जाईल आमच्याकडून, एवढं बोलतो. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. बारामती तालुक्यातील खंडू खैरवाडी इथे राजे प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. पुढील 3 दिवस हे प्रदर्शन सुरू असणार आहे. प्रत्येक वर्गामधील मुलांनी तयार केलेले जवळपास 500 प्रयोग इथे मांडण्यात आलेत. बारामती तालुक्यातील खंडू खैरवाडी इथे राजे प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन सुरू आहे. शाळेमधील मुलांना वैज्ञानिक प्रयोगांची गोडी निर्माण व्हावी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी गेली 12 वर्षांपासून या शाळेचा हा अभिनव उपक्रम आहे. सध्या शाळेमधील प्रत्येक वर्गामध्ये मुलांनी तयार केलेले सुमारे 500 प्रयोग या ठिकाणी मांडण्यात आलेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पुढील 3 दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. यावेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रमुख प्रशासक दिलीप अप्पा खैरे, बारामती बाजार समितीचे संचालक पोपटराव खैरे, भाजपचे ज्ञानेश्वर कौले तसेच समता परिषदेचे अनिल लडकत इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी C24 तासचे प्रतिनिधी मनोहर तावरे हे उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मोरगाव पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक श्रीकांत देव यांच्या हस्ते झाले. बारामती तालुक्यामधील पश्चिम जिरायती भागामध्ये सर्वात मोठे इंग्रजी माध्यम म्हणून या शाळेची ओळख आहे. या निमित्तानं शाळेच्या परिसरामध्ये अनेक वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रयोग मांडण्यात आलेत. गेली 2 महिन्यांपासून या शाळेमध्ये प्रदर्शनाची तयारी सुरू होती. मोरगाव परिसरामधील अनेक गावांमधनं विज्ञानप्रेमी या प्रदर्शनाला आवर्जून भेटी देत आहेत. तसेच शाळेमधील हे प्रदर्शन पाहण्यासाठी या भागामधील सर्व शाळांना निमंत्रण देण्यात आलंय.
शाळेच्या उपक्रमाबाबत मुख्याध्यापिका मनीषा खैरेसह दत्ता शेवाळे सर यांनी अधिक माहिती दिली आहे. तर बारामती तालुक्यामधील इंग्रजी माध्यम शाळेमध्ये भरवण्यात येणारं हे एकमेव भव्य प्रदर्शन मानलं जात आहे. मनीषा दिलीप खरे, राजा प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूल या संस्थेच्या मुख्याध्यापिका आहे. आमच्या स्कूलमध्ये दरवर्षी विज्ञान प्रदर्शन भरतं. हे आमच्या शाळेचे 9वे वर्ष आहे. विज्ञानाने मुलांना अनेक नवनवीन गोष्टींचं ज्ञान प्राप्त होतं. तसंच विज्ञानाविषयी गोडी निर्माण होईल म्हणून आम्ही दरवर्षी वेगवेगळे प्रोजेक्ट निर्माण करून मुलांना गाईडलाईन्स करून विज्ञान प्रदर्शन भरवतो. आमच्या शाळेचे नाव राजा प्रतिष्ठान इंग्लिश स्कूल खंडू खैरेवाडी. आमच्या शाळेत दरवर्षी विज्ञान प्रदर्शन साजरा केलं जातं. तसंच आज या वर्षी पण भरलं गेलं आहे. आमच्या शाळेत मुले, दुसऱ्या शाळेची मुले, बरीच लोक येतात व मुलांनी जे विज्ञान लोकांना देण्याचा प्रयास करत आहे ते ऐकतात. त्यामुळे मला त्यांचा खूप मनोहर तावरे, C24 तास, बारामती. येवला तालुक्यातील खिरडी साठे तलावामध्ये मासेमारी ठेका देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पालखेडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं, नुकसान भरपाई मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केलंय. येवला तालुक्यातील खिरडी साठे तलावामध्ये मासेमारीचा ठेका देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पालखेडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं, नुकसान भरपाई मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी आदिवासी बांधव तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसलेत. सन 2015 या वर्षामध्ये मत्स्य विभागाच्या कार्यालयामधनं खिरडी साठे तलावाची ठेका देण्याची निविदा निघाली. त्यानुसार हा ठेका मासेमारी व्यवसायासाठी 2020 या सालापर्यंत विजय माळी यांनी घेतला. चालू वर्षी 50,000 रुपयांचे मत्स्यबीज तलावामध्ये सोडलंय. परंतु खिरडी साठे येथील धनधांगडे शेतकऱ्यांनी आपल्या मनमानी कारभारानं विहिरी खोदून विहिरीमधनं अनधिकृतपणे पाणी उपसा केलाय. त्यामुळे गतवर्षी आदिवासी बांधवांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्यांना उदरनिर्वाहासाठी मासेमारी व्यवसायापासून वंचित ठेवल्यामुळे हे उपोषणाचं हत्यार उपसलं गेलंय. आदिवासी बांधवांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून पालखेडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीयेत. त्यामुळे आदिवासी बांधवांची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते. तरी अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि आदिवासी बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी विजय माळी, संतोष माळी, विनोद मोरे, शांताराम मोरे, संजय माळी आदी उपोषणकर्त्यांनी केली आहेत. तुमचं नाव सांगा, ते सांगतो. बोला. माझं नाव विजय लाला माळी, तलाव ठेकेदार, राहणार खिरडी साठे, तालुका येवला, जिल्हा नाशिक. तर आम्ही इथं बसलो या उपोषणाला. तर आमचे पाटबंधारे विभागानं फसवणूक केली. ती अशी केली का एक बाजूनं सांगतं की मत्स्य आयुक्ताला हस्तांतरित केलेला नाही तलाव. तर मत्स्य आयुक्त आम्हाला ठेका देतं. अनामत रक्कम 15,000 रुपये भरली आणि पावती ज्या निवेदन निघतात ते आम्ही 500 रुपये पावती घेतली निवेदाची आणि 21,000 रुपये ठेका भरला. परंतु या पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्याने अशी फसवणूक केल्याबद्दल एक बाजूनं 114 हेक्टरचा ना हरकतचा दाखला देतो, एक बाजूनं 57 हेक्टरचाच देतो. याच्यामुळं ही फसगत झाल्यामुळं मी या ठिकाणी उपोषणाला बसलोय. मला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी इकडून उठणार. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. भारतीय राज्य घटनेमध्ये बदल करण्याबाबत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री आनंद हेगडे यांचा निषेध केला जातोय. तर येवल्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या समोर 2 तास धरणे आंदोलन करण्यात आलंय. केंद्रीय मंत्री आनंदकुमार हेगडे यांनी एका कार्यक्रमामध्ये आम्ही भारतीय राज्यघटना बदलण्यासाठी आलेलो आहोत आणि पुढील काही दिवसांमध्ये घटना बदलण्यात येईल असे बेजबाबदार वक्तव्य केलं. त्याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निषेध करत तहसील कार्यालयाच्या समोर 2 तास धरणे आंदोलन करण्यात आलं. संसदेमध्ये असंसदीय भाषा वापरणाऱ्या केंद्रीय मंत्री आनंद हेगडे यांना संसदेमध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. त्यांनी तात्काळ खासदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि जनतेची माफी मागावी यासाठी तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. राजीनामा न दिल्यास विंचूर चौफुली इथे भव्य रास्ता रोको करण्याचा यावेळी इशारा देण्यात आलाय. या धरणे आंदोलनामध्ये महेंद्र पगारे, विजय घोडेराव, शशिकांत जगताप, अझरभाई शेख, हमजा मंसुरी, अजीजभाई शेख, आकाश घोडेराव, सागर गरुड, नवनाथ पगारे, रेखा साबळे, शोभा उबाले आदींसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. माहूर तालुक्यामध्ये मदनापूर येथील शौचालयाचे अनुदान ग्रामसेवकानं परस्पर हडप केल्याचा आरोप करण्यात आलाय. या संदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे आणि अर्धवट शौचालय पूर्ण करून न दिल्यास गावकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय. माहूर तालुक्यातील मदनापूर येथील विठ्ठल रामलू मल्लेलवार यांना ग्रामपंचायत मदनापूरचे ग्रामसेवक यांनी शौचालय बांधकाम करण्यास सांगून खड्डा खोदकाम करण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी शौचालय बांधकामासाठी खड्डा खोदून ठेवला. मात्र त्यांनी पुढील कामासाठी ग्रामसेवकास विचारणा केली असता त्यांना ग्रामसेवकाकडनं उडवडीची उत्तरे दिली गेली आहेत. त्यामुळे मल्लेलवार यांनी त्यांच्या शौचालयाचे अनुदान ग्रामसेवकानं परस्पर हडप केल्याचा आरोप करून गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांच्याकडे सदर प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. मदनापूर येथील असे अनेक अर्धवट शौचालय असल्याचं या निमित्तानं उघडकीस आलंय. मदनापूर येथील अर्धवट शौचालय पूर्ण करून देण्याची मागणी जर पूर्ण करून दिली नाही तर न्याय मिळवण्यासाठी उपोषण करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिलाय. तेलचेटवार, राहणार मदनापूर, तालुका माहूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहो. तरी आमच्या गावातनी सर आम्हाला अनुदान म्हणून संडास आले ते शौचालय यांनी आम्हाला काय केले, ग्रामसेवकने आम्हाला म्हटले की तुम्ही गड्डे खदा, आम्ही बांधून देतो. तर यामार्फत आम्ही गड्डे खोदलो आणि गड्डे करून ठेवलो. त्याने काय कॉन्ट्रॅक्टदाराला दिले का आम्हाला तेवढं का माहीत नाही. याने कॉन्ट्रॅक्टदारानं आम्हाला फक्त कॅबिन बांधून दिली. गावातनी आमचे शौचालय म्हणजे 60-70 घर आहेत. यांनी काय केलं साहेब, फक्त कॅबिन बांधले, कोणाला काही बांधले नुसते गड्डे, त्याने पैसे उचलून खाल्ले. आणि आमच्या गावातनी आमचे गरीब लोक साहेब म्हणे कसं आम्हाला हे संडास आम्हाला 12,000 दिलेस आम्ही बांधून घेतल्यास, पण यांनी काय केले 2-2 हजार रुपयातनी फक्त कॅबिन बांधले, बाकी पैसे यांनी खाऊन घेतले का आम्हाला माहीत नाही. आम्ही ग्राम माहूरला गेलं तर ग्रामसेवकला भेटलं. ग्रामसेवक म्हणते उद्या येतो, परवा येतो. आणि इतर लोकांना म्हणलं तर तुम्ही कशाला दिले असे म्हणतात. आम्ही काय करावं गरीब लोक, तुम्ही तर आम्हाला सांगा. आम्हाला एक तर मदत याची मिळावं ना तर आम्हाला बांधकाम पूर्ण करून द्यावा ही आमची नम्र विनंती आहे. तर शौचालय किती आहे? तर शौचालय आम्हाला 70 काय आमच्या गावामध्ये. पूर्ण झालं का अर्धवट? नाही, अर्धवट आहे. पुरे झाले. कुणाचे अर्धवट आहे, कुणाचे तर काहीच नाही. खड्डे बांधाचे आणखीच पैसे खाऊन घातलेले आहे. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी म्हणजे आमचे शौचालय जे आहे ते आमचा करून द्यावा. आणि आम्ही जर म्हणलं तर आता एकटा त्या दिवशी बोललो तो ते प्रतीकला, त्याने आम्हाला विटा दिले फक्त मला एकट्याला 200 की तू बाबा बांधून घे म्हणून. सर मग बांधायला त्याला वीट नाही पाहिजे, सिमेंट नाही, गज नाही पाहिजे, काय नाही पाहिजे, सांगा तुम्ही. गाल्यावर राहणार मदनापूर, तालुका माहूर, जिल्हा नांदेड. तर ग्रामसेवक घरी येऊन मला म्हणे की बा तू संडास बांधते किंवा आम्ही बांधून देऊ हो. आणि त्याच्यानंतर आमच्या अवस्था काय होत नाही बा 12,000 तुम्हीच बांधून द्या, कसं होईल तसं. आम्ही त्याला नम्राची विनंती देऊन सह्या घेतल्या. त्यानं सह्या घेऊन सन्या नंतर त्यानं काय केलं, 1 महिना 15 दिवस काही खड्डा खोदला नाही, त्यानं काही कामही केलं नाही. तर आम्ही चुपचाप राहिलो. त्याच्यानंतर ते आला, 1 दिवस पाहणी केली, मोजमाप करून दिलं. त्याच्यानंतर थोडं कॅबिन उभी केली त्यानं. कॅबिन उभी करून दुसरं तर त्यानं काहीच नाही केलं, विटे आणून नाही दिले, काहीच नाही. गड्डा तसाच आहे. ते पैसे उचलून त्यानं स्वतःच खाल्ले किंवा
त्या कंत्राटदारानं खाल्लं हे आम्हाला माहीत नाही. तर त्या ग्रामसेवकला जाऊन सना भेटलो मी. भेटून त्याला कमीत कमी 4-5दा भेटलो. तर ते का म्हणे मी बांधून देतो. आता आम्ही किती दिवस थांबवा याची कोणतरी दखल घेतच नाही. आता असे 60-70 हे संडास बाथरूम आहेत. बाथरूम म्हणजे ते हे खड्डा. त्याच्यानंतर आता हे सगळे जण मिळून एकत्र जमा होऊन आणि त्याला थोडंसं काहीतरी मार्गदर्शन करावं. आणखीन साहेबाला कोणातरी भेटावं म्हणून अशी आमची अपेक्षा आहे. नंतर आज याच्यावर जर काही नाही झालं आता या प्राय करून त्याच्यानंतर जर हे 70-80 लोक आहेत तर ते सगळेजण मिळून सने ग्रामपंचायतला उपोषणला बसायची तयारी आहे. मझहर शेख, C24 तास, नांदेड. योग आणि आध्यात्मिक क्षेत्रामधील बहुमूल्य योगदानाबद्दल राष्ट्रवादी सांगलीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील यांना अमेरिकेमधील फ्लोरिडा येथील संस्कृती विद्यापीठाच्या वतीनं विद्यापीठाचे संस्थापक प्रभाकर कश्यप यांच्या हस्ते डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. बंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये कमलाकर पाटील यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे कमलाकर पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेत कोणत्याही अर्जाविना त्यांना डॉक्टरेटसाठी निवडण्यात आलं. त्यांच्या कार्याचा आढावा घेऊनच कमलाकर पाटील यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कमलाकर पाटील यांना विद्यापीठानं अमेरिकेमध्ये येण्याचं निमंत्रण सुद्धा दिलं आहे. यापूर्वी नुसते कमलाकर पाटील म्हणून ओळखले जाणारे आता डॉक्टर कमलाकर पाटील म्हणून ओळखले जाणार आहेत. कमलाकर पाटील यांच्या निवडीनंतर त्यांचा पद्माकर जगदाळे, हरिदास पाटील, सोमनाथ सूर्यवंशी आदींनी सत्कार केलाय. युनिव्हर्सिटी फ्लोरिडा अमेरिकेची युनिव्हर्सिटी असून त्या युनिव्हर्सिटीनं माझं सामाजिक कार्य, आध्यात्मिक कार्य आणि जनतेशी असलेला जिव्हाळा बघून मला हे डॉक्टरेट पदवी जाहीर केलेली आहे. या पदवीचा मी पुरेपूर वापर करून लोककल्याण, जनकल्याण याच्यासाठी कसा वापर करता येईल हे या भविष्यकाळात बघणार आहे. या संस्थेने माझ्यावर फार मोठा विश्वास टाकून मला ही डॉक्टरेट पदवी दिलेली आहे. या संस्थेची समिती ही सांगलीमध्ये केव्हा सर्वेक्षण करून गेली हे मलाच माहीत नव्हतं. त्यांनी अचानक मला फोन करून बोलवून घेतलं की तुम्हाला डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे आणि तुम्ही असा या कार्यक्रमाला या. मी आनंदानं भारावून गेलो की कुणीतरी ह्या सांगलीमधील एका तरुण युवकाचा एक नावलौकिक आणि त्यांचं कोडकौतुक करावं हे या संस्थेनं केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. इथून पुढच्या वाटचालीमध्ये असेच आपले काही तरुण पुढे जाऊन अमेरिकेत आपला झेंडा फडकावा ही इच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द पुरे करतो. बाईट. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ, गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ, गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 13-14 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी.
भंडारदऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे इथे आता अनेक नवीन हॉटेल्स, रिसॉर्ट्स तयार होत आहेत. अनेक आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी इथे उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच पर्यटकांसाठी खास हेलिकॉप्टर राईड्सही सुरू करण्यात आल्यात. भंडारदरा परिसराच्या निसर्ग सौंदर्यामुळे आता तिथे नव्यानं अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स तयार होत आहेत. यामध्ये मोठी गुंतवणूक केली जाते. या बरोबरीनं येथील आदिवासी युवक आणि महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या भागामधील आदिवासी कामण नृत्य आणि बांबूपासून बनवलेल्या वस्तूंनाही बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. या भागामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आता हा परिसर पाहण्यासाठी हेलिकॉप्टर राईडही सुरू केली जाते. या परिसरामध्ये नव्यानं पर्यटन केंद्र तयार होत आहे. त्यातीलच चिंचोडी येथील रेनबो प्रकल्पाचं उद्घाटन ठकाबाबा गांगड आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. तर हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी 87 वर्षाचे वय असलेल्या ठकाबाबा आणि चिंचोडी गावचे बालचमू ज्ञानेश्वर वायाळ, मुस्कान मणियार यांना प्रथम हेलिकॉप्टरमध्ये बसून भंडारदरा परिसराचा फेरफटका मारून अधिकृत उद्घाटन केलं गेलंय. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती खरी आनंदाची झलक पाहायला मिळाली आहे. आमचं खेडेगाव आहे, पहिल्यांदाच हेलिकॉप्टर पाहायला मिळाले. आज बसले, खूप आनंद झालाय. काय वाटलं वरून काय दिसलं? वरून मस्त दिसलं, चांगलं. आम्ही खेडेगावात राहतो, मला खूप चांगलं वाटलं. पहिल्यांदाच बसली म्हणून लय आनंद झाला. वरून आम्ही समुद्र ते सगळं पाहिलं, छोटं छोटं दिसत होतं. क्या नाम आहे तेरा? मुस्कान. महाराष्ट्रात नांदेड, औरंगाबाद यानंतर आता भंडारदरा असं माझा प्रोजेक्ट होता माझ्या मनामध्ये. आज तो साकार केलेला आहे. इथे आम्ही बालमहोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये लहान मुलांसाठी सर्व प्रकारची खेळणी आणि जादूगार, विदूषक या अशा प्रकारच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही इथे ठेवलेल्या आहेत. या गोष्टीचा पूर्ण आनंदसुद्धा मुलांना लुटता येणार आहे. इथल्या आदिवासी मुलांसाठी हे फ्री असणार आहे. याचे कुठलेही मूल्य आम्ही घेणार नाही आहेत. असा हा आमचा प्रोजेक्ट आहे. यानंतर बांबू हस्तकला केंद्र जे आहे त्या लोकांचं गाव आम्ही दत्तक घेतलेलं आहे. लवाळवाडी हे गाव आहे, ते आम्ही दत्तक घेतलेलं आहे. त्या गावाला दत्तक घेऊन रोजगार निर्मिती करून देणे हे आमचं स्वप्न आहे. त्या गावासाठी यश येणं हा आता पुढचा भाग आहे. नाही, आदिवासी बांधवांसाठी जे आमचं तिकीट राहणार आहे त्याच्यामध्ये फक्त अर्ध्या पैशात आम्ही त्यांना फिरवणार आहे. आणि बाहेरचे कस्टमर जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेगळे रेट ठेवणार आहोत. अजूनही बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आहेत जे पर्यटन विभागाला आम्ही याच्यात सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भंडारदऱ्याचं भाग्य या ठिकाणी पर्यटनाच्या वाढण्यासाठी मोठं योगदान हे हेलिकॉप्टर राईडने मिळणार आहे. खरं तर केंद्रीय साहेबांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी प्रत्येक फॉरेन कंट्रीजमध्ये असो किंवा अनेक ठिकाणी हेलिकॉप्टर असतात. ते या आदिवासी भागात आणण्याचं धाडस त्यांनी केलं आहे. आणि मला खात्री आहे या निसर्गमय वातावरण पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटक येतील. मुंबईवरनं इथे येतील, शिर्डीला जातील, पुन्हा हे निसर्ग पाहण्यासाठी भंडारदऱ्याला येतील. आणि भंडारदऱ्याचं पर्यटन वाढण्यासाठी खूप मोठं सहकार्य मिळणार आहे. आणि रोजगारासाठी नवीन वाटा आमच्या तरुणांना मिळालेल्या आहेत. मला खात्री हे पर्यटन आमचं या भंडारदरा परिसरात वाढो आणि याला यश हो अशी अपेक्षा आहे. सचिन खरात, सी24 तास, अकोले. येवला लासलगाव मतदारसंघामधील भुजबळ समर्थकांची बैठक संपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाली आहे. दरम्यान 2 जानेवारी रोजी सकाळी देशभरामध्ये एकाच वेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांना 2 वर्ष कारागृहामध्ये डांबून ठेवल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाच्या समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांना आकस बुद्धीनं 2 वर्ष कारागृहामध्ये डांबून ठेवण्यात आलंय असा आरोप करत शासनाच्या विरोधामध्ये 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता देशभरामध्ये एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाच्या समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. येवला लासलगाव मतदारसंघामधील भुजबळ समर्थकांची बैठक येथील संपर्क कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, राधाकिसन सोनवणे, वसंत पवार,
संजय वणकर, मोहन शेलार, सौ स्वाती सोनोने, राजेश भांडगे, साहेबराव मडवाई, कलीम शेख यांनी आपले विचार मांडलेत. 2 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या सत्याग्रह आंदोलनामध्ये जास्तीत जास्त भुजबळ समर्थकांनी उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. या बैठकीस अरुण मामा थोरात, चंद्रकांत सावरे, प्रकाश वाघ, डॉक्टर संकेत शिंदे, प्रवीण वणकर, प्रवीण पहिलवान, एकनाथ गायकवाड, सौ रश्मिताई पालवे, श्यामा श्रीमाळ, अलका जेजुरकर, समीना शेख, निर्मला थोरात आदींसह असंख्य भुजबळ समर्थक उपस्थित होते. कायद्याविषयी जेव्हा बोललं जातं किंवा कायद्याच्या वर्तुळात जेव्हा एखाद्या गोष्टीची चर्चा चालू असते तेव्हा वारंवार एक वाक्य आपल्या सर्वांच्या कानावर पडतं की उशिरा मिळालेला न्याय हा कुठल्याही मोठ्या अन्यायापेक्षा जास्त अन्यायकारक असतो. महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे लागतं आणि त्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण आहोत. खरं म्हणजे आपण स्वतः उपस्थित राहण्यापेक्षा किमान गावातून 100-200 माणसं तरी आपण प्रत्येकाने काढली पाहिजे. किमान 8 ते 10 हजार लोक तरी. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. 29 डिसेंबर रोजी राहुरी शहरामधील केशर मंगल कार्यालयामध्ये अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांनी तात्काळ ग्राहक मंचामध्ये तक्रार करावी असे प्रतिपादन यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पालवे यांनी केलंय. ग्राहकांची कोणत्याही प्रकारची दुकानदारांकडून फसवणूक झाल्यास ग्राहकानं निसंकोचपणे ग्राहक मंचामध्ये तक्रार करावी असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी 29 डिसेंबर रोजी राहुरी शहरातील केशर मंगल कार्यालय इथे अहमदनगर जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलाय. या प्रसंगी व्यासपीठावरती श्रीरामपूर येथील प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, पंचायत समिती सभापती सौ मनीषा ओहळ, उपसभापती रवींद्र आढाव, ग्राहक मंच जिल्हाध्यक्ष उज्ज्वला काळे, डॉक्टर स्मिता तरटे, सदस्य जिल्हा दक्षता समिती पाठपुरावा विभाग प्रदीप पवार आदी उपस्थित होते. या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक मंच जिल्हाध्यक्ष विलास जगदाळे आणि C24 तास वृत्तवाहिनीचे संपादक वसंतराव झावरे यांनी ग्राहकांची कशा प्रकारे दुकानदारांकडून लूट होते हे सविस्तर सांगून ग्राहकांनी दक्ष राहण्याचं आवाहन केलंय. आपल्या भारतात बघितलं, आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर आपला हा जो ग्राहक आहे तो अतिशय उदासीन आहे आणि हा उदासीन ग्राहक जागा करण्यासाठी या ग्राहक संघटनांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्ञात आहे की ग्राहक संघटना म्हणजे काय कुठल्या व्यापाऱ्याच्या विरोधातल्या का संघटना नाही आहे. ग्राहक संघटना म्हणजे एक आर्थिक परिवर्तनाची चळवळ आहे. एक योग्य पद्धतीने व्यापार चळवळी त्या ठिकाणी वृद्धिंगत व्हावी त्यासाठीची चळवळ आहे आणि या माध्यमातून ग्राहक संघटनांचं कार्य चालतं. आज हे आपला जो ग्राहक आहे, आज आपण बघतो की आपल्या मोबाईलवर बऱ्याचदा मेसेज येतो की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो बक्षिसात पात्र ठरलेला आहे आणि तुम्हाला या नंबरला एवढ्या हजाराचं एवढ्या लाखाचं बक्षीस मिळणार आहे. आणि आपण खुशाल वेड्यासारखं मोबाईलवर आलेल्या मेसेजच्या मागे धावत बसतो आणि आपला पैसा गमावून बसतो. म्हणून माझी या निमित्ताने सर्वांना एक विनंती आहे की प्रत्येक या पृथ्वी तलावरचा प्रत्येक मनुष्य की जो त्या ठिकाणी कुठलं तरी मोबदला देऊन त्या ठिकाणी सेवा घेतो तो ग्राहक आहे आणि या निमित्ताने सर्वांनी जागरूक व्हावं. आपण ज्या वेळेस एखादी वस्तू, गरजेची वस्तू एखाद्या दुकानातून, एखाद्या कंपनीतून खरेदी करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण जरूर त्या खरेदीची पावती घ्यावी. विशेषतः आपल्याला ज्ञात आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण वृत्तपत्रामध्ये विविध चॅनलवर बघतोय की शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये कपाशी लावली आणि त्या कपाशीचं बियाणं चांगलं निघालं नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मित्रांनो, आपल्यावर झालेला अन्याय हा आपल्याला दूर करावा लागेल. तो आपल्यालाच दूर करावा लागेल. कुठलाही काही वरून कोणी येणार नाही आणि तुम्हाला न्याय मिळणार नाही. यावेळी ग्राहकांच्या माहितीसाठी विविध प्रकारची दुकानं या ठिकाणी लावण्यात आली होती. त्याचं उद्घाटन पालवे यांच्या हस्ते करण्यात आलंय.
तर तालुक्यामध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलंय. शहरामधील विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थिनींनी यावेळी स्वागत गीत सादर केलंय. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र इंगळे यांनी केलंय. सूत्रसंचालन पत्रकार अनिल देशपांडे यांनी केलंय, तर आभार रुपाली टेमक यांनी मानलेत. 24 डिसेंबर हा आपण राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करत असतो. या दिवशी ग्राहकांचे हक्क, कर्तव्य, त्या अनुषंगाने ग्राहकांची जर फसवणूक झाली असल्यास त्यांना कुठे दाद मागता येईल या संदर्भात आपण ग्राहकांची जनजागृती करणे हा या दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी जिल्हास्तरीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम आम्ही राऊरी तहसील कार्यालयात राऊरी या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी सादर करण्याचं ठरवलं. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयांच्या अनुपस्थितीमध्ये मी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलं. या ठिकाणी राऊरी येथे आपण शाळेतील विविध विद्यार्थी, स्वस्त दुकानदार, नंतर त्याचबरोबर विविध नागरिक, लोकप्रतिनिधी यांना एकत्र बोलवून हा जो राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा 1986 त्या अंतर्गत तरतुदी, त्याच अनुषंगाने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, राज्यस्तरीय ग्राहक तक्रार निवारण मंच, त्याचबरोबर केंद्रीय ग्राहक तक्रार निवारण मंच याची माहिती देत असतो. आणि जर याला प्रत्येक नागरिक हा जो आहे तो ग्राहक असतो आणि या ग्राहक म्हणून आपण ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या वस्तूच्या जी काही दर्जा असेल किंवा त्या संदर्भात ती जी काही सेवा असेल ते जर याला नियमाप्रमाणे नसेल तर कुठे आपण दाद मागावी या अनुषंगाने याला आम्ही ग्राहकाचं प्रबोधन करत असतो. साधारणपणे 20 लाखापर्यंत जर एखाद्या गोष्टीची जी किंमत असेल तर जिल्हा ग्राहक मंचाकडे आपल्याला दाद मागता येते. 1 कोटीपर्यंत जर ती वस्तू किंवा सेवा जर असेल तर त्याचं मूल्य असेल आणि त्यामध्ये जर फसवणूक झाली असेल तर आपल्याला राज्यस्तरीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार करता येते. आणि त्यापुढील 1 कोटीपेक्षा जास्त रकमेची जर वस्तू किंवा सेवा संदर्भातला जर काही आपला प्रश्न असेल तर आपण केंद्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे अपील करू शकतो. तरी मी या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की ग्राहकांप्रती आपले असलेला हा कायद्यातील तरतुदी त्या अनुषंगाने जर कोणाची फसवणूक झाली असेल तर ह्या ज्या काही संसदेने कायदा करून ज्या काही संस्था निर्माण केलेल्या आहेत, ग्राहक मंच निर्माण केले आहेत, तर त्यांच्याकडे दाद मागावी असे मी सर्वांना या ठिकाणी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मगरींचं वास्तव्य आहे, त्यामुळे परिसरामधील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मात्र दुसरीकडे वन्य प्राण्यांचीच हत्या होतीये. ही हत्या नसून या मगरींची तस्करी होतीये असा आरोप वन विभाग आणि प्राणी मित्रांनी केलाय. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये तब्बल 8 ते 10 मगरींचं वास्तव्य आहे. या मगरींनी नदीकाठच्या गावामधील ग्रामस्थांवरती हल्ला केलाय. यामध्ये अनेक जणांनी आपले जीव देखील गमावलेत. सांगली शहर, कसबे, डिग्रज, पद्माले, समडोळी, ब्राह्मणाळा अशा अनेक गावांना या मगरीची दहशत आहे. या मगरींना पकडण्यासाठी वन विभागाने 2 कर्मचारी नियुक्त केलेत, जाळ्या लावलेल्या आहेत. मात्र वन विभागाला काहीही यश आलं नाहीये. मात्र वारंवार मगर ही ग्रामस्थांना दिसून येत होती. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारही केली आहे. मात्र वन विभाग या मगरीस पकडू शकलं नाही. मात्र अशा प्रकारे मगरींची हत्या करणं हे चुकीचं आहे. मात्र ग्रामस्थांनी कोणीही मगर मारली नसावी अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या गावचा रहिवासी आहे. माझं नाव प्रमोद मूर्ती पाटील आहे. मौजे डिग्रज गाव. कृष्णाकाठावर नेहमी सुसऱ्यांचा मगरींचा वावर होत असतोय, पण ते अनेक ठिकाणी हल्ले झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी मगरीने जीव घेणा प्राणी घातक हल्ला करून बरेच लोक एक्सपायरी झालेले आहेत. यामध्ये काही जनावरं गेलेले आहेत. पण परवाची मौजे डिग्रज नाही आहे, कसबे यांच्यामध्ये जो बंधारा आहे, जे धरण म्हटलं जातं, त्या ठिकाणी मगर आलेले होते. ते मगरेचा निम्मासा भाग तोडला गेलेला आहे. पूर्णही मारले असणे तोडून गेल्यामुळं ते मुंडकं धरण सीर काही सापडलेलं नाही. मुंडकं तेवढं गावलेलं आहे. आणि ज्या वेळेला आज पेपरला आम्ही वाचलं तर आता असं वाटतंय की हा तस्करीचा भाग असावा. शेवटी मग हे ते हल्ला करत असेल त्याबद्दल काही नाही, ती जीव घेणं प्राणी नक्की असेल. पण याचा पर्याय असं नव्हे की मगरींना मारखणं, तर त्याच्यावर पर्याय म्हणून असं केलं पाहिजे वन खात्यानं की कायदी कारवाई केली पाहिजे की जो कोणी ही तस्करी करत असेल ती. आणि जास्त जरी त्रास द्यायला लागल्या तर वन खातं त्याचं काहीतर बंदोबस्त करेल, त्याबद्दल काही ते ॲक्शन घेईल. पण शासनाने याच्यावरही काही कारवाई केली पाहिजे की तस्करी होऊ नये, की प्राण्यांचा हा जीव हल्ला होऊ नये. नमस्कार, मी मुस्तफा मुजावर, इन्साफ फाउंडेशन सांगलीतून बोलतो. सांगली ते भिलवडी या भागात नदीच्या पात्रात कमी 30 ते 35 मगरी 2 वर्षापलीकडे जे सर्वे केलं त्या टायमाला आढळून आल्या. पण आता कालांतराने बघत आलेलो आम्ही की मगरींची हत्या होते का ते नैसर्गिक मृत्यू पावतात हे काय कळत नाही. पण वन विभागाने याच्यावर सखोल चौकशी करावी व ह्या आरोपींना कडक कारवाई करावी. व असे का होत नाही तर अजूनपर्यंत सांगतो की 24 तारखेला जे मगरीचं धड म्हणजे मुंडकं सापडलं आहे त्याचं धड अजूनपर्यंत सापडलं नाही. याची चौकशी व्हावी. आणि कालांतरी 2 ते 3 वेळा बघितलं तर मगरी मेलेल्या मौजे डिग्रज भागातच सापडतात, बाकीच्या ठिकाणी का नाही. असं होत आहे तर या गावातल्या लोकांची चौकशी करावी आणि त्या लोकांना जरा प्रेमाने जवळ करून घ्यावं. वन विभागाला सर्व परीनं प्राणी मित्र संघटना सगळे त्यांना सहकार्य करायला तयार आहेत. व या मगरी जर अशाच जर नष्ट होत असतील तर आम्हाला संशय वाटतो की ह्या नष्ट होत असतील तर का नष्ट केले जात आहेत हे आम्हाला अजूनपर्यंत कळण झाले. वन विभागाने याच्यावर तातडीनं कारवाई करून असल्या आरोपींना कडक कारवाई करावी व या मगरीचं संवर्धन करावं. अन्यथा प्राणी मित्र स्वतः त्या नदीच्या तिथले चौकशी करून मगरींचं संरक्षण करण्याचा विडा उचलतील व वन विभागाने आम्हाला यासाठी सहकार्याला बोलावं. कधी बी प्राणी मित्र संघटना त्यासाठी तयार आहेत. तर कृपया मगरीला का मारलं जातं, याच्यापासून काय धोका आहे हे लोकांना सांगणे गरजेचं आहे आणि अवेअरनेस करणे गरजेचं आहे. अवेअरनेस एक बेस म्हणजे अवेअरनेस केल्यामुळे ह्या मगरी तर वाचतील व पर्यावरण पण वाचेल. या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तर याच्यासाठी वन विभागानं कडक कारवाई करावी हीच माझी विनंती आहे. गेल्या महिन्याभरामध्ये 3 मगरींचा मृत्यू झालाय. या मगरी कोणी मारल्या हे अद्याप कळालं नाहीये. एका मगरीची हत्या करून तिचे तुकडे केलेले आढळून आलेत. दरम्यान घटनास्थळी वन विभागानं पंचनामा करून मगरीचे मुंडके ताब्यात घेतले आणि अज्ञातांच्या विरोधामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र मगरीची तस्करी सुरू असल्याचा संशय यावरनं वन विभाग आणि प्राणी मित्रांनी व्यक्त केलाय. सांगलीमध्ये मगरीबद्दल आता दहशत निर्माण झाली आहे. मात्र मगरीची हत्या आणि तिचे तुकडे आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली.
आपलं शहर स्वच्छ राहावं यासाठी कोपरगावमध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. आता या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ कोपरगाव नगरपालिका इथे करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान छेडलंय. विविध संघटनेनं तसेच कोपरगाव नगरपालिकेच्या वतीनं या अभियानाची जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. तर समता इंटरनॅशनल स्कूलच्या समूहानं पथनाट्याद्वारे जनजागृती सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिल्यानंतर देशभरामधील नागरिकांनी झाडू हाती घेतलाय. देश स्वच्छ करण्याचा सर्वांनीच विडा उचललाय. यामध्ये नगरपालिकेसह विविध सामाजिक शैक्षणिक संस्था नेटानं कामाला लागल्यात. यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष विजय वाजे, पराग संधान, काका कोयटे, सर्व नगरसेवक, शिक्षकवृंद, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शाळेतून सर्व इथं विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा हा स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवला आणि त्यासाठी ते गावात सगळीकडे फिरून ठिकठिकाणी चौकातून त्याचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. तर खरं तर छोट्या मुलांनी आपल्याला हे सांगणं, ही वेळ आता येऊन ठेपली, हेच मुळात अतिशय कमीपणाची गोष्ट आहे असं मी म्हणेन. स्वच्छता आपण कचरा टाकायचा आणि दुसरं कोणीतरी येऊन स्वच्छ करावं किंवा करेल अशा भावनेपेक्षा आपण सगळ्यांनी स्वतःहून पुढे येऊन प्रत्येकाने स्वतःच्या हाताने कचरा कसा पडणार नाही सगळ्या ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आणि त्या स्वच्छता अभियानाला आपण सगळ्यांनी हिरिरीने सगळ्यांनी सहभाग घ्यावा, साथ द्यावी. माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा कालच सांगितलं की जे शहरं स्वच्छ असतील त्यात मोठी लाखांची बक्षिसं त्या शहरांसाठी ठेवलेली आहे निधी म्हणून. तर कोपरगावने त्याच्यात हिरिरीने भाग घ्यावा, सगळ्यांनी सहकार्य करावं आणि एक चांगलं नाव या निमित्ताने कोपरगाव शहराचं होईल. स्वच्छता अभियानात आपल्याला एक चांगला नंबर मिळावा यासाठी माननीय दरेकर मॅडम आहेत आपल्या सेवक, तसेच नगराध्यक्ष विजयराव वाढणे आहे, सर्वच नगरसेवक प्रत्येकाने आपल्या वॉर्डला बक्षीस कसं मिळेल यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं, सहभाग घ्यावा. कोपरगाव शहरातील सर्व जनतेला, सर्व व्यापारी, सर्व येणारे जाणारे, सर्व जे काही नागरिक आहेत त्यांना सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की हे जे काही मुलांनी इथं पथनाट्य सादर केलं यातून थोडा का होत नाही आपण सगळ्यांनी जरा गांभीर्याने विचार करून या स्वच्छता अभियानाच्या या प्रचाराला आणि प्रसाराला सगळ्यांनी सहकार्य करावं. या निमित्ताने निश्चित कोपरगाव शहर स्वच्छ होईल. साईबाबांचं शताब्दी वर्ष. सोनू, तू स्वच्छता अभियानाची नातं जोड ना. सोनू, तुला कोपरगाव स्वच्छ ठेवायचे आहे ना. सीओ दरेकर मॅडम देखील आहे कार्यक्षम. स्वच्छतेसाठी देऊया त्यांना साथ भक्कम. आमदारबाईंनी निधी आणला सरकारकडून भरपूर. वहाणेंनी शिस्तबद्ध कार्याने भ्रष्टाचाराला ठेवले दूर. सोनू, तू स्वच्छता अभियानाची नातं जोड ना. सोनू, तुला कोपरगाव स्वच्छ ठेवायचे आहे ना. आशुतोष दादांची सर्वांना भक्कम साथ. संजय काळेंचाही मोहिमेसाठी उत्तम सहभाग. नागरिकांनीही द्यावी सर्वतोपरी साथ. लावूया स्वच्छ सुंदर कोपरगाव करण्यास हात. सोनू, तू स्वच्छता अभियानाशी नातं जोड ना. सोनू, तुला कोपरगाव स्वच्छ ठेवायचे आहे ना. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. नेवाशामध्ये बोलेरो जीपसह 60 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केलाय. याची किंमत 9,000 रुपये एवढी आहे. या कारवाईमध्ये एकूण 6,09,000चा ऐवज पोलिसांनी हस्तगत केलाय. नेवासा येथून नेवासा फाट्याकडे जात असलेली बोलेरो या वाहनासह 60 किलो गोमांस याची किंमत 9,000 रुपये असा एकूण 6,09,000चा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय. नेवासा इथून नेवासा फाट्याकडे पांढऱ्या रंगाची बोलेरो यामध्ये गोमांस असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, जयवंत तोडमल, बाळासाहेब नागरगोजे, महेश कचे यांनी सापळा लावून नेवासा बस आगारासमोर हे गोमांस पकडलाय. पिकअपमध्ये 2 गोण्यांमध्ये एकूण 60 किलो गोमांस आढळलाय. वाहनामध्ये असलेला फैजल जब्बार चौधरी याला पकडण्यात आलाय. गोमांसचे नमुने पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेत. या प्रकरणी फैजल चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान गोमांस तस्करीनं नेवासा तालुक्यामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसतंय. सलबातपूर, प्रवरा संगम, करजगाव इथे जनावरांचे कातडे पकडण्यात आलं होतं. त्यानंतर नेवासा शहरामध्ये गोमांस पकडण्यात आलाय. त्यामुळे 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तस्करी होऊ नये याची खबरदारी म्हणून खासगी वाहनं पोलिसांनी तपासावीत अशी मागणी विविध संघटनेकडून करण्यात येते. आज रोजी गोपनीय माहिती मिळाल्याने नेवासा ते नेवासा फाटा रोडवर एका वाहनातून गोवंश मांसाची वाहतूक केली जाणार असल्याच्या बातमीवरून आम्ही सदर ठिकाणी ST डेपोजवळ नेवासा फाटा रोडवर पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी थांबून वाहनांची झडती घेतली असता एका बोलेरो गाडीमध्ये गोवंश जनावराचे मांस 2 गोण्यांमध्ये प्रत्येकी 60 किलोप्रमाणे मिळून आले. त्या ठिकाणी या गाडीचा जो ड्रायव्हर फैजल चौधरी त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. नेवासा पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. तेलंगणा राज्यामधील गोर बंजारा समाजामधील नागरिकांना तातडीनं संरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील गोर बंजारा समाजामधील नागरिकांनी प्रांताधिकाऱ्यांकडे मागण्यांचं निवेदन दिलं आहे. तेलंगणा राज्यामधील गोर बंजारा समाजामधील नागरिकांना तातडीनं संरक्षण द्यावं अशी मागणी तालुक्यातील गोर बंजारा समाजामधील नागरिकांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. आदिलाबाद जिल्ह्यामधील हसनापूर तालुक्यातील लबाडे लमाण वस्तीवरील गोर बंजारा समाजामधील लोकांची हत्या करण्यात आली आहे. काही जण गंभीर जखमी झालेत. त्यांची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्यात यावी, त्यांना आर्थिक मदत मिळावी आणि समाजाला संपूर्ण देशामध्ये एका आरक्षित वर्गामध्ये समाविष्ट करावं या प्रमुख मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलंय. गोर बंजारा समाज 44 वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. या समाजाची संख्या 12 कोटींच्या आसपास आहे. जमात प्रांतरचना करताना आणि सामाजिक आरक्षण देताना वेगवेगळ्या नावानं विभिन्न प्रवर्गामध्ये या समाजाला विभागण्यात आलाय. आजही हा समाज जाती समूह, वहिवाट, भाषा आणि पेहराव या बाबतीमध्ये प्राचीन प्रणालीनुसार जगतोय. 15 डिसेंबरला तेलंगणा राज्यामध्ये या समाजाला राज्यघटनेच्या स्थापनेपासून मिळणाऱ्या अनुसूचित जमातीच्या सवलती मिळू नयेत म्हणून आकसापोटी आणि षडयंत्र रचून गोंड आणि इतर आदिवासी समाजामधील काही जणांनी हिंसाचार घडवून आणला आणि या हिंसाचारामध्ये अनेक गोर बंजारा समाजामधील नागरिक मृत्युमुखी पडलेत, तर काही जण गंभीर जखमी झालेत. तसेच अनेकांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. तेलंगणा राज्यामधील गोर बंजारा समाजामधील नागरिकांना संवैधानिक हक्क प्रदान करण्याबरोबरच या समाजातील नागरिकांना संरक्षण देण्यात यावं, तसेच हिंसाचार करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत माजी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार यांनी अधिक माहिती दिली आहे. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील हसनापूर तालुक्यात लमाण वस्ती आहे, लंबाडी म्हणून. त्या वस्तीवर आदिवासी गौंड समाजानं केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज अख्ख्या भारत देशभरामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं त्याचा निषेध करून त्यांना त्यांना संरक्षण मिळवून देणे आणि त्यांचे जे कौटुंबिक जे 5 लोक मेलेले आहेत त्यांना काहीतरी सरकारने अनुदान द्यावं या मागणीचं आजचं निवेदन आम्ही अहमदनगर जिल्हा बंजारा समाजाच्या वतीनं प्रांतसाहेबांना दिलेलं आहे. आमची सरकारकडे मागणी आहे की त्या समाजाला न्याय मिळावा आणि अख्ख्या महाराष्ट्रभर जो समाज आहे, राज्यभर, देशभर, तर त्या समाजाला एकाच अनुसूचीमध्ये समाविष्ट करून वेगवेगळ्या समाज, एकच समाज, एकच भाषा, एकच बोली, एकच पेहराव, एकच देव असं सगळं असतानासुद्धा दुर्दैवानं राज्यभर नाही तर देशभरात समाज हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. त्याऐवजी एकाच कॅटेगरीमध्ये ST मध्ये तो समावेश करावा ही मागणी आता या जी पत्र आम्ही दिले त्यांच्याबरोबर प्रांतसाहेबाकडे दिलेलं आहे. प्रांतसाहेबाकडून ते कलेक्टरकडे ती माहिती जाईल आणि तिथून ती राज्याला पोहोच करावी. आदिवासी गोर बंजारा समाज हा अख्ख्या भारत देशात असतानासुद्धा त्याला मात्र या तेलंगणामध्ये वेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे, कर्नाटकामध्ये वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे, आंध्रमध्ये वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे आणि महाराष्ट्रभरात वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. त्याबरोबर दिल्ली, UP, हरियाणा या भागात तो OBC आहे. हा एकच जात, एकच धर्म, एकच पेहराव, एकच भाषा असतानासुद्धा या सगळ्या समाजाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकल्यामुळे या समाजाला जो फायदा झाला पाहिजे त्या राखीव जागेचा फायदा होत नाही. त्या गोष्टीमुळं सरकारने या सगळ्या समाजाला एकच सवलती द्याव्यात, एकच कॅटेगरीमध्ये टाकून ही प्रमुख मागणी आहे आमच्या याच्याबरोबर.
यावेळी विष्णुपंत पवार, संजय पवार, विलास राठोड, राजू पवार, मोहन जाधव, काळू जाधव, राजू राठोड, आशिष पवार, मानसिंग जाधव आदी उपस्थित होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. नेवाशामध्ये शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी शेतीचा खंडित वीज पुरवठा केला पूर्ववत. केंद्रीय मंत्री हेगडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं येवला तहसील समोर धरणे आंदोलन. भंडारदरा परिसरामध्ये नव्यानं सुरू होतंय पर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी हेलिकॉप्टरची खास राईड सुरू. आणि सांगली अजूनही मगरीच्या दहशतीखाली, तर सांगलीमध्ये होतीये मगरींची हत्या, मगरींची तस्करी होत असल्याचा आरोप. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर तमाणा बिनधास्त.